कधी कधी काय होतं ना, सकाळी उरलेला राईस संध्याकाळी खायला कोणी मागत नाही. त्यातल्या त्यात इंद्रायणी राईस असेल तर अजिबात नाही, कारण चिकट असतो. आता त्यापासूनच चला आता मस्त अशी कुरकुरीत टिक्की बनवूयात. इथे 1 वाटी राईस होता माझ्याकडे, तो चांगला मोकळा करून घेतला. भरपूर अशा व्हेजिटेबल्स घेतलेल्या आहेत मी. सगळ्या व्हेजिटेबल या राईसमध्ये घालून घ्यायच्या. फोर्जनचे मटार घेतलेले आहेत 2 टीस्पून, स्वीटकॉर्न घेतलेले आहेत 2 टीस्पून, मीडियम आकाराचे 2 कांदे बारीक कट करून घेतलेले आहेत, कोथिंबीर घातलेले आहे, गाजर घातलेले आहेत. तुम्हाला याच्यातपेक्षा दुसऱ्या कोणत्या व्हेजिटेबल्स ॲड करायचे असतील तरीही तुम्ही घालू शकता. चाट मसाला, लाल तिखट, धनाजिरा पावडर, पिझ्झा सिझलिंग आणि बेडगी मिरची पावडर यामध्ये घालून घेणार आहे. मीठ घातलेलं आहे थोडंसं, कारण भात आपण शिजवताना मीठ घातलेलं आहे त्यामुळे. आता हे सगळं घातल्यानंतर चांगलं मिक्स करून घेऊयात. चिकट असल्यामुळे बाइंडिंगसाठी दुसरं काही घालण्याची अजिबात गरज नाही आहे. हातानेच असं सगळं एकजीव करून मस्त अशा टिक्क्या बनवून घेऊयात. एकसारखं दाबत दाबत मस्त असा एकजीव करून घ्यायचा राईस आणि व्हेजिटेबल्स. सगळं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. चला आता मी गोलाकार आकाराच्या अशा टिक्क्या बनवून घेत आहे. हातावरला थोडंसं तूप लावायचं, एक भाताचा गोळा घ्यायचा आणि या पद्धतीने टिक्क्या बनवून घ्यायच्या. सगळ्या टिक्क्या मी या पद्धतीने बनवून घेणार आहे. सगळ्या टिक्क्या या पद्धतीने बनवून घेतल्यानंतर बाजूला एक तवा ठेवलेला आहे. तव्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि दोन्ही बाजूनी टिक्क्या छान परतून घ्यायच्या. याच्यावरती तेल घालून सगळीकडे तव्याला पसरून छान लावून घेतलं. एक 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 टिक्की याच्यावरती ठेवून घेतली आणि दोन्ही बाजूनी एका बाजूने छान क्रिस्पी होईपर्यंत भाजल्यानंतरच आपण टिक्की पलटी करून घेणार आहोत आणि दुसऱ्या बाजूनी छान अशी भाजून घेणार. ते 5 मिनिटात दोन्ही बाजूनी छान क्रिस्पी होईपर्यंत टिक्क्या भाजून घेतल्या. झालं तर मग आपल्या टिक्क्या रेडी आहेत. प्लेटमध्ये काढून दाखवते किती छान क्रिस्पी आणि मस्त झालेल्या आहेत. रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि रेसिपी जरूर करून पहा.